महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातातून दुःखद निधन झालं. खरं तर अजितदादा यांचं दुःखद निधन झालं म्हणजे फक्त बारामतीचं किंवा पवार कुटुंबाचं नुकसान नाही झालं, तर हे महाराष्ट्राचं आणि देशाचं नुकसान झालेलं आहे. कारण की अजितदादा कार्यक्षम माणूस आणि प्रशासनावर पूर्णपणे पक्कड असणारा माणूस. अगदी बारामती असेल, पिंपरी चिंचवड नगरपालिका असेल आणि महाराष्ट्र फार सांध्यापासून तर बांध्यापर्यंत अजितदादांनी सक्षमपणे अगदी सकाळी लवकर पहाटे उठून टायमाला पक्के असणारे अजितदादा. खरं तर अजितदादा गेल्याने फार मोठं असं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. आणि आज आमच्या घोडेगावकरांनी बंद पुकारलेला आहे आणि अजितदादा मागे सुद्धा या घोडेगाव नगरीमध्ये पंचायत समितीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानुसार आले होते. तर त्यावेळेला व्यापारी संकुलासाठी पंचायत समितीसाठी मोठा हॉल त्यांची धडपड होती. आदरणीय वळसे पाटील साहेबांची सांगण्यावरून दादांनी खरोखर या घोडेगाव नगरीमध्ये कोटी जवळजवळ बरेचसे कोटी रुपयाचे निधी या इथे टाकलेले. मग तहसील कचेरी असेल, कोर्ट असेल, आत्ता नव्याने आपलं ग्रामीण रुग्णालय झाले, त्याचं अजून तर कामच चालू आहे. पण त्यासाठी भरीव अशी कोट्याचा निधी टाकला. खरं तर अजितदादा आपल्यात आता नाही आहेत. लय मोठी खूप मोठी हानी झालेली आहे. जसं आपल्या कुटुंबातील एखादा कर्ता माणूस गेल्यानंतर आपल्याला दुःख पोचतं, त्याचप्रमाणे अजितदादा गेल्याने महाराष्ट्राचं सर्व भागाचं असं नुकसान झालेलं आहे. अजितदादा गेल्याने मी घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने, आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.